बघूया सोलापुरामध्ये पशुपालक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा मोर्चा काढण्यात आलाय। गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा, कथित गोरक्षकांवरती कारवाई तसंच तालुका आणि जिल्हा स्तरावरती कत्तलखान्यांची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात येते। त्याचबरोबर गोवंश हत्या बंदी कायद्यामध्ये सुधारणा करून भाकड बैल रेडा यांच्या कत्तलीस परवानगी देण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात येते। आपले प्रतिनिधी आफताब शेख आपल्यासोबत आहेत, आपण त्यांना या संदर्भात प्रश्न विचारूया। आफताब, नक्की या मोर्चातनं काय काय मागण्या समोर येतात, काय म्हणणं आहे लोकांचं? पूर्वी सोलापुरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे। माजी आमदार नरसय्य आडम यांच्या नेतृत्वाखाली पशुपालक असतील, शेतकरी असतील आणि सामाजिक संघटनांचा हा मोर्चा जो आहे, कृती समितीचा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। कथित गोरक्षकांवरती कारवाई करण्यात यावी, त्यासोबतच जे गोवंश हत्या कायदा आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात यावे अशी मागणी जी आहे ती या ठिकाणी करतात। सुबोध वाघमारे आपल्यासोबत। खरं तर मला काय नेमकी मागणी आणि काय भूमिका आहे? हा जो मोर्चा आहे गेले 15 दिवस बेपच्या विरोधात महाराष्ट्रातील कुरेशी समाज, शेतकरी समाज बंद केलाय, परंतु सरकारचं याकडे लक्ष नाही आहे। सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी गो हत्येला आमचा विरोधच आहे, परंतु गाय सोडून इतरांना जी भाकड जनावर आहे त्यांना कापायला जी सरकारने तथाकथित धर्म लोक, गोरक्षक जे बंदी करत आहेत, बजरंग दल यांच्या अत्याचाराला कंटाळून हा मोर्चा काढलेला आहे। तथाकथित जे